हाय, नमस्कार. तर अजून हीच पोशाख आहे माझ्या अंगावरती. आज वाजले त्या 12. पण काय झालंय हो का, बांगड्या पण फुटल्या माझ्या. तर काल गेलते भाळवणीला. मोठा भाव ही आलते, थोडंसं बाहेर काम होतं त्यामुळं गेलतो. काय काम होतं काय नाही, होतं जरा अर्जंटच होतं. पण कसं आहे माहिती आहे का, जरा सावलीला बसते. तर चिखल अजून बाकीच आहे, पण तिथं व्हायला बाया आले त्या नेमक्याच भाळवणीतल्याच आहेत त्या. लेक माती केममध्ये दिलेल्या. तर व्हायला आले त्या आणि चिखलाला किती वाजता गेले, बरोबर आम्ही 8 वाजता थापायला लागलो. एक छानी पण झाली रट्ट्या मोठी, फक्त आता 2 राहिले त्या छान्या. मग म्हटलं की उन्हाचं काय उरकत नाही, आणि ऊन पण खायचं वरण, चिखल पण उरकत नाही, म्हणून म्हटलं 3-4 वाजता थापायला येईन, आहे की नाही. तर काल मी 11-11:30ला गेलते भाळवणीला. त्यानंतर आपल्या राधाताईकडे पण गेलते. तुम्हाला हेडव बघायला तर भेटलाच असन. गेलते, मोठ्या वहिनी ही सगळी आलती, भाव हे मोठा. तर बाणूला आणावं म्हटलं, पण काय होतं माहिती आहे का, हे लवकर थंडी इतकी आहे की उठू पण वाटत नाही. नुसतं थंडने हे होतं या, जीव घाबरा घाबरा, आणि उठूच वाटत नाही. काम तर इतकं आहे की प्रमाणाच्या बाहेरच. पण हो का, दिसत असेल तुम्हाला तोंडावरती चिखल. कपडे पण अजून पोशाख तीच आहे, बघू शकताय. आणि म्हटलं चला, कालचे कपडे आहेत निरम्यात घातलेली, ती धुवावं म्हटलं. थोडंसं जेवायला पण करावं, संध्याकाळचा स्वयंपाक बी आणि सकाळचा पण करून ठेवावं म्हणलं. काय आता वाहतुकीला बाया आले त्या, आणि आता 2 वाजता आम्हाला वाहतूक करायची. त्यामुळं मग ती चक्कर राहिलेला 3 किंवा 4 वाजता होऊन जाईल. म्हणजे 3 वाजता थापायला बसलं ना तर 4:30 वाजेपर्यंत होऊन जाईल. कसं आहे, उन्हाचं काम घाबऱ्या घाबऱ्या अशा मशिवणी धापा होते त्या, आणि उरकत तर नाहीच काम. वरनं ऊन लागणार, घाम येणार. मग त्यामुळं म्हटलं की राहू दे बाय, म्हणलं चिखल नंतर आपण थापू. तर सगळीकडे चिखल उडलाय, बघितला का, दाताने हिन चिखल. काय हात बी भरलेलाच आहे, हाताचाच लागला अजून हा का. तर असू द्या, निम्मा चिखल निम्मा माती निम्मा भाकर खावा लागते. तर घेते आता काम करून. चिखल नाहीच आहे म्हणल्यावर 2 वाजता कामाला लागायचे. 1-2 तास करायची वाहतूक, आणि नंतर मग चिखलाला लागायचं. तर दुसरा चिखल पडतोय, फड मारायचा आहे. तर वहिनी म्हणत होत्या, तुमची यूट्यूब फॅमिली मला नाव ठेवतात, म्हणजे नाही का, की ज्योती किती मेहनत करते. मेहनत करावं लागते, मेहनतीशिवाय काही नाही. आपण मेहनत केली तर पोटाला आपण 4 घास चांगलं खाऊ शकतोय, बरोबर आहे का नाही. आणि हो का, राहिला प्रश्न माझा, तर मी माझ्या घरासाठी धडपड चालू आहे. मला माझ्या बानूला छत करायचं आहे, आणि आईबापांसाठी पण छत घ्यायचं आहे उभा करून. त्यासाठी यंदा काय पावसाळा निघू शकत नाही, गॅरंटी नाही. त्यामुळं माझं एवढी धडपड चालली, लेकरं आईपाशी ठेवून इकडे यायची. तर हा, गावातल्या आता मी पण लेक मातीच आहे, भाळवणीतली, बरोबर आहे का नाही. ती पण लेक मातीच आहे, म्हणजे आम्ही बहिणी बहिणीच झालं. पण कधी बोलणंही नसायचं, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त वयाने मोठी आहे ते. पण लाज वाटते. मग ती पण लाजायला लागली आणि मी पण लाजायला लागले. मी म्हणलं, अगं बाई तू इकडं. म्हणले हा आले, म्हणले काय घरी बसून तर करावा. म्हणलं ठीक आहे. मला म्हणली तू. मी म्हणलं मी पण आले, आता काय करू, घरी बसून काय करू, लेकरांना लागतंय. म्हणले होय बाया, आले अवघड आहे म्हणून आलं. आता तिला मी मी तिला म्हणलं हेडेव काढू का, नको बाई म्हणली, भाव बघतात. लाज नसते भावाला कोणाला पण नांदायला. पोरगी असली म्हणजे लाज वाटते ना, आणि बघतात माझे हेडेव सगळी भाळवणीतली. त्यामुळं म्हणले नको बाई त्याचं हेडेव मी पण बघते, पण मी काय हेडेव काढणार. तर
हेड्या वावला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.